ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोळी नाही, बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावी का. ओळखलात का मला, मी सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी 3 जानेवारी 1831 माझा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी माझं लग्न झालं. विधे विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्त विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका विधेने केले. मला तर ओळखलात ना, मी ज्योतिराव फुले. होय, शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा मीच शोधून काढली होती. शिवजयंतीची सुरुवात मीच केली. शिक्षण आणि सत्य या दोन्ही गोष्टी मी कायम आपल्या सोबत घेऊन जगलो. हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो काही साधासुद्धा माणूस नाही, तर ते या जगाला ऊर्जा देणारे क्रांतीसूर्यच आहेत. हा क्रांतीसूर्य काही ज्योतीशिवाय जळत राहिला नसता आणि ही सतत जिवंत असणारी ज्योती होती सावित्री. मला सावित्रीत धडपड दिसत होती, तिची अन्यायाविषयी चीड दिसत होती, अभ्यासाची आवड दिसत होती. या मुलींसाठी महिलांसाठी काहीतरी लवकरच करायला पाहिजे या विचाराने मला झपाटले होते. त्या काळात बायला शिकता येत नव्हतं. आपण बरं आणि आपलं घर बरं, स्त्री पुरुष उच्च नीच असा भेदभाव होता. पण यावर एकच उपाय होता आणि ते म्हणजे शिक्षण. ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना एक ब्रिटिश महिला त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, इफ यू वॉन्ट टू एज्युकेट द सोसायटी, एज्युकेट द वुमन फर्स्ट, बट युअर इंडिया इज सो बॅड मिस्टर फुले. बस झालं. ज्योतिराव माझ्याकडे आले. ते सरळ पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आधी तू शिक, मग इतर मुलींना शिकव. झाला माझा अभ्यास सुरू. काना, मात्रा, उकार, वेलांटी, ओ आई, क ख ग, ABCD, 1 2 3 4. हो, मी बघितले सावित्रीची शिक्षणाची तळमळ. ती इतक्या पटापट शिकत होती, समजत होते की तिच्या प्रखर बुद्धिमत्तेला पाहून मीच अवाक होत होतो. सावित्री शिकत असताना मला एक खात्री झाली, खरोखरच एक स्त्री शिकली की एक परिवार शिक्षित होतो. होय, मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्यसुद्धा रचायला शिकले. आणि 1 जानेवारी 1848 पुण्यातील भेळेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मी पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका झाले. समाजात मात्र धर्म बुडाला अशी बॉम्ब सुरू होती. अहो, एखाद्याने शिक्षण घेतलं म्हणून धर्म बुडतो का हो? धर्म इतका तकलादू असतो का? अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म? अहो, मी शाळेत जात असताना माझ्या अंगावर शेण फेकलात, मी सहन केलं. दगड फेकलात, मी सहन केलं. चिखल फेकलात, मी सहन केला. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. सुरुवातीचे काही दिवस तर सावित्रीने मलाही काही कडू दिलं नव्हतं. तिच्यावर झालेल्या दगडाचा मारा, तिच्या जखमा लपवून ठेवलं तिनं माझ्यापासून. पण जेव्हा ते मला कळालं तेव्हा मी ती धीर देण्याआधीच ती म्हणाली, काळजी करू नका, ज्योतिरावांचे स्वप्न नक्की पूर्ण होईल. मी कितीही अन्याय झालं तरी मी गंभीर आहे. मी मुलींना शिकवणार. एक दिवस असा येईल की या देशातील प्रत्येक मुलगी शिकलेली असेल. सावित्री, ते तुझे अनुभव सांग जरा. हो, एक जण वाटेत अडून बोललाच एकदा, ए सटवे, कुठे निघालीस? आधी आमच्या मुलींना शिकवणं बंद कर. एक सणकण लावली त्याच्या कानाखाली आणि म्हणाले, आज आलास, थोबाड फुटलंय. पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेन. स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो, ती नेहमी बळी पडत आली आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जावं, अशा प्रथांना बंद करण्यासाठी आम्ही दोघांनी खूप काम केली. होय, आणि प्रत्येक कामात मला सावित्रीने खूप साथ दिली आहे. सावित्री होती म्हणूनच कदाचित मला स्वतःवर विश्वास होता की मीही हे करू शकतो. जेव्हा खचलो मी तेव्हा आधार झाली सावित्री. जेव्हा खचलो मी तेव्हा आधार झाली सावित्री. आज पुढे या बसलेल्या या मुलींची शिक्षणाची दार झाली सावित्री. एकदा पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. लोक धडाधड मरू लागली होती. यशवंताच्या मदतीने आम्ही लोकांची मदत केली. मलाही प्लेग झाला. आम्ही जगलो समाजासाठीच ना. मग याचसाठी मरण पत्करायला लागलं तर काय? मरणा, तुझंही स्वागतच आहे.